आज निलंगा येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित सत्कार सोहळा समारंभ 2024-25 या आर्थिक वर्षातील यशस्वी हंगामी वसुली निमित्त सत्कार समारंभाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा निलंगा विधानसभा मतदारसंघाचे नेते अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या शुभहस्ते व अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी आजी माजी चेअरमन यांचे नुकतेच काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले, याबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी अशोक पाटील निलंगेकर उपस्थित राहून बँकेच्या स्तरावर आपल्या कार्यक्षेत्रात 100% कर्जवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्या चेअरमन व वसुली अधिकारी यांचा यथोचित सन्मान केला। यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी हंगामी वसुली अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे। यशस्वी वसुली हंगामावरच जिल्हा बँकेचे आर्थिक आरोग्य अवलंबून असते। वेळेवर आणि 100% वसुली झाल्यामुळे जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती खूप मजबूत होते। हे या सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख विशेष उपस्थितीमध्ये जिल्हा दूध महासंघाचे चेअरमन तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक राजेंद्र सूर्यवंशी, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वसुली अधिकारी व्यंकटराव शिंदे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र धुमाळ, नगरसेवक सुधीर लखनगावे, माजी पंचायत समिती सभापती अजित माने, निलंगा संजय गांधी निराधार योजना कमिटी माजी अध्यक्ष अजित बळीराम पाटील, शेंद सरपंच रमेश मुगरगे, लाला पटेल, गोविंदराव उसनाळे यांच्या उपस्थितीमध्ये निलंगा तालुक्यातील सर्व सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव यावेळी उपस्थित होते।